जगभरात दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी लय प्राचार्य यांचा मृत्यू स्मरणार्थ जागतिक रेबीज दिवस हा कुत्रा, मांजर, माकड आदी जंगल जनावर यांच्या मार्फत होणारे रेबीज आजार हे मानवी जीवनाला एकदम घातक असल्याने जागतिक रेबीज दिवस हा घातक आजाराकडे एकीकडे दृष्टिकोन निर्माण असणाऱ्या ऐतिहासिक गैरसमज, रेबीज नियंत्रण लस आणि आधुनिक धोरण विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक या दोन्ही गोष्टींचा विचार करण्यास प्रोत्साहित करण्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथील सर्व डॉक्टर टीमच्या वतीने जागतिक रेबीज दिवस निमित्त जनजागृतीच्या उद्देशाने रुग्णांना माहिती मिळावी याकरिता ही मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पवार, सोळंके, डॉक्टर चव्हाण आदी सर्व परिचारिका तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी आदी रुग्णांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच रुग्णांना या रेबीज आजारानिमित्त उपाययोजना व जनजागृती होण्याच्या उद्देशाने रेबीज दिवस निमित्त डॉक्टर चव्हाण यांनी माहिती दिली आहे। आज दिनांक 28/9/2024 वर्ल्ड रॅबीज डे साजरा करण्यात येत आहे। रॅबीज हा आजार जनरली कुत्रा, मांजर, कोल्हा, माकड या प्राण्यामुळे यांच्या लाळेमध्ये लिझा व्हायरस नावाचा जो व्हायरस आहे हा सतत असतो आणि जेव्हा यांना रॅबीज किंवा एक हिंस्त्र प्राणी किंवा एखादी कुत्रा त्याच कुत्र्याला किंवा प्राण्याला चावल्यानं त्यामध्ये रॅबीजचे लक्षणे होतात। हा जर रॅबीज झालेला कुठलाही हा प्राणी पाळीव असो या जंगली असो, कोल्हा असो, माकड असो, हा जर मनुष्याला चावला तर रॅबीज होण्याची दाट शक्यता असते। यासाठी आपल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आपण 24 तास रॅबीज नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। यांना आपल्या उपजिल्हा रुग्णालयात दरमहा 200 ते 250 रुग्ण आपण इथे ट्रीट करतो, त्यांना योग्य उपचार देतो। परंतु यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेचं सुद्धा कर्तव्य आहे की जे पाळीव प्राणी आहेत यांना एकतर बेल्ट किंवा रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि मोकाट जे कुत्रे जनावरं हे जे गावात मुक्तसंचार करतात आणि जावेद खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, कारंजा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।